नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर या सरकारी योजनेत 250 रुपये गुंतवा आणि 74 लाखाचा फायदा होईल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरकारी योजना कोणती आहे ज्याच्यामध्ये 250 रुपये गुंतवल्यानंतर 74 लाखाचा फायदा होणार आहे। पहा संपूर्ण सविस्तर माहिती। बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सेविंग स्कीम। या सरकारी योजनेत 250 रुपये गुंतवा आणि 74 लाखाचा फायदा होईल। बघा देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना तयार करण्यात आली आहे। भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत, परंतु मुलीच्या कल्याणासाठी ही योजना विशेष महत्त्वाची मानली जाते। बघा या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर पैसे गुंतवून त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकता। बेटी पढाओ बेटी बचाओ या कायद्याअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे। ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाते जेणेकरून मुलींच्या पालकांना कोणत्याही फसवणुकीची काळजी करण्याची गरज नाही आणि ती पूर्णपणे सुरक्षित आहे। तुम्हालाही तुमच्या मुलीच्या नावाने बँक खाते उघडून तिचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी बँक खाते कसे उघडायचे या सूचनांचे पालन या ठिकाणी करा। बघा सुकन्या समृद्धी योजना 2024। सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक त्यांच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयांच्या मुलींसाठी बँक खाते उघडू शकतात। या खात्यात दरवर्षी 250 ते 1 लाख रुपये जमा करता येतात। ही गुंतवणूक 15 वर्ष चालू राहते आणि त्यानंतर तुमची मुलगी प्रौढ झाल्यावर जमा केलेली जी संपूर्ण रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी परत केली जाते। या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 21 वर्ष आहे। तुमची मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तिला जमा केलेली रक्कम मिळेल। हे पैसे तिच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी वापरू शकते। ही रक्कम त्याच्या वैवाहिक जीवनातही उपयोगी पडू शकते। या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये वर्षभरात किमान 250 रुपयांची गुंतवणूक करावी लागते, ज्यामुळे गरीब कुटुंबांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळतो। बघा सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा। सर्वप्रथम या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक खात्यात जावे लागेल। खाते उघडल्यानंतर तुम्हाला योजनेशी संबंधित अर्ज घ्यावा लागेल। फॉर्म काळजीपूर्वक वाचा आणि त्यात विचारलेली सर्व माहिती भरा। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडा आणि फॉर्म पूर्णपणे योग्यरित्या भरला असल्याची खात्री करा। नंतर तो बँकेत सबमिट करा आणि अर्ज सादर करण्यासाठी रक्कम 250 चे शुल्क देखील तुम्हाला बँकेत जमा करावे लागेल आणि बँक अधिकारी तुमचा सबमिट केलेला फॉर्म तपासेल आणि अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला एक पावती मिळेल जी तुम्ही ठेवावी। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज देखील कशा पद्धतीने करायचा व एकूणच सेविंग स्कीम काय आहे, या सरकारी योजनेत 250 रुपये गुंतवून 74 लाखाचा फायदा कसा होईल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।